ना कॉर्नफ्लॉवर पावडर, ना मिल्क पावडर, ना साखर कॅरमलाइज करायची. फक्त 2 चमचे तांदूळ वापरून 10 मिनिटांमध्ये दाणेदार मावा कुल्फी तयार. कुल्फीचं टेक्स्चर बघूनच तुमच्या लक्षात येत असेल कुल्फी परफेक्ट तयार झालेली आहे. तर त्यासाठी मी इथे 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. सुरुवातीला तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर 20 ते 25 मिनिटं तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना चांगला सुगंधित तांदूळ घ्यायचा. मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. याला सेंट खूप छान असतो. तुम्ही आंबेमोर किंवा सुगंधित बासमती असतो तो सुद्धा वापरू शकता. 20 मिनिटं तांदूळ भिजवून घेतला. आता तांदूळातील सर्व पाणी काढून घ्यायचं. कढईमध्ये फक्त पाव चमचा साजूक तूप गरम करायचं आणि त्यामध्ये तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ फक्त 1 मिनिटच सुरुवातीला भाजून घ्यायचे. 1 मिनिटामध्ये बघा तांदूळातील सर्व पाणी संपलेलं आहे आणि तांदूळ चांगले मोकळे मोकळे सुद्धा झालेले आहेत. तूप टाकल्यामुळे तांदूळ बघा कढईला जास्त चिटकत नाहीत. तांदूळाचा कलर थोडासा भातासारखा झालेला आहे. आता यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. मी इथे 10-12 काजू, 10-12 बदाम आणि थोडेसे मखाणे टाकलेले आहेत. मखाणे स्किप केले तरी चालतील. मात्र मखाणे शरीरासाठी चांगले असतात, मुलांसाठी पौष्टिक असतात, म्हणून मी इथे मखाणेसुद्धा टाकलेले आहेत. मखाणे टाकल्यानंतर 2-3 मिनिटं लो फ्लेमवरती तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. आणि बघा इथे तांदूळांचा कलर हलकासा ब्राऊन झालेला आहे. त्याबरोबर मखाणेसुद्धा चांगले भाजले गेलेले आहेत. खूपसुद्धा तांदूळांचा कलर बदलेपर्यंत भाजायचं नाही, लो फ्लेमवरतीच भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व थंड करून घ्यायचं. तोपर्यंत याच कढईमध्ये दूध गरम करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कढई इथे पुसून घेतली आणि यामध्येच अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. घरातील दूध वापरणार असाल तर 3 कप दूध घ्यायचं आहे. आता दूध लो फ्लेमवरती गरम ठेवलेलं आहे. दूध गरम होत आहे तोपर्यंत बदाम आणि मखाणे थोडेसे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आणि मी इथे थोडीशी खडीसाखर टाकलेली आहे. तुम्ही साधी साखरसुद्धा टाकू शकता आणि सर्व इथे मिक्सरला फिरवून घेतलं आणि बघत असाल एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. ही पावडरसुद्धा चवीला खूप छान लागते. नक्की या पद्धतीने पावडर करून बघा. मुलांना खाण्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने ड्रायफ्रूटची पावडर बनवून देऊ शकता. इथे दूध गरम झालेलं आहे. लगेच याच्यामध्ये तयार केलेली मखाणे आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकायची. मखाणे चांगले दळून घ्यायचे. मखाण्यांचे जर मोठे मोठे तुकडे राहिले तर बघा ते तुकडे भिजल्यानंतर खाताना चांगले लागत नाहीत, म्हणून मखाणे लो फ्लेमवरती भाजून त्याची चांगली बारीक पावडर तयार करून नंतरच मखाणे वापरायचे आहेत. आता इथे मी दुधामध्ये सर्व पावडर टाकून घेतलेली आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकली. तुम्ही ड्रायफ्रूट्सबरोबर अखंड वेलची दळून घेतली तरी चालेल. आता सर्व इथे मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं. 3-4 मिनिटांमध्ये मिश्रण लगेच घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. कुल्फीला छान कलर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं केसर टाकलेलं आहे. अगदी 4-5 काड्याच टाकलेलं आहे. केसर आवडत असेल तर टाकू शकता, स्किप केलं तरी चालेल. आणि जर केसर नसेल आणि तुम्हाला हलकासा येलो कलर हवा असेल तर काय करायचं, अगदी चिमूटभरपेक्षा कमी अगदी थोडीशी हळद टाकायची, म्हणजे कुल्फीला थोडासा पिवळा कलर येतो. आणि इथे बघा मिश्रण लगेच घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या मिश्रणाला हलकीशी उकळ काढून घ्यायची आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. आता इथे बघा मिश्रण किती घट्ट झालेलं आहे. कुठेही आपण कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली नाही आणि आपल्याला क्रीमसुद्धा वापरायची नाही आणि आपण मिल्क पावडरसुद्धा टाकलेली नाही. मिश्रण मस्त घट्ट झालेलं आहे. आता या मिश्रणाला हलकंसं थंड करून घ्यायचं. आता मी या गॅसच्या शेगडीवरून कढई उतरवून घेतली, कारण की शेगडी गरम आहे, त्यामुळे दूध खाली लागण्याची शक्यता आहे. 10 मिनिटांमध्ये बघा दूध थोडंसं थंड झालेलं आहे. तुम्ही वाटीमध्ये हे मिश्रण ठेवून याचा आईस्क्रीम बनवूनसुद्धा खाऊ शकता किंवा हे सर्व मिश्रण फ्रीजमध्ये हलकंसं थंड करून खीर म्हणूनसुद्धा खाऊ शकता. हेल्दी तर आहेच, त्याचबरोबर चवीलासुद्धा हे मिश्रण अप्रतिम लागतं. तर चला मी या मिश्रणाला हलकंसं आणखीन थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखीन घट्ट होणार आहे. जर घाई असेल तर बघा थोडंसं थंड झालं की लगेच याची कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता. मी ते या मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेतलं आणि आणखीन थंड करून घेतलं. थोडंसं कोमट आहे, एकदम रूम टेम्परेचरला मिश्रण आलं नाही तरी चालेल. आणि बघा मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे. आता लगेच कुल्फी मोल्डमध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आणि कुल्फ्या सेट करण्यासाठी ठेवायच्या आहेत. जर कुल्फी मोल्ड नसेल तर बघा पेपरचे जे छोटे छोटे ग्लास येतात ते वापरू शकता किंवा पाणी पिण्याचा छोटा ग्लास असेल तो वापरू शकता. जर ठेल्यावरची परफेक्ट कुल्फी बनवायची असेल एखादा डब्बा वापरू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे.
मी ते सर्व मोल्ड भरून घेतले आणि सर्व मोल्डला झाकण लावून त्यामध्ये चमचेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. तुम्ही जर एखाद्या ग्लासमध्ये मिश्रण टाकलं तर वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावू शकता किंवा दूध पिशवी लावून वरतून रबर लावून घ्यायचं, म्हणजे कुल्फीमध्ये बर्फाचे तुकडे जमत नाहीत. तर चला, रात्रभर ही कुल्फी फ्रीझरमध्ये सेट करून घेतलेली आहे. फ्रीझरमधून कुल्फी बाहेर काढली की हातामध्ये थोडीशी फिरवून घ्यायची, म्हणजे हाताची थोडीशी गरमी या कुल्फी मोल्डला लागते आणि लगेच कुल्फी बाहेर येते. खूप घाई असेल तर हे मोल्ड पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, मात्र तसं करण्याची गरज नाही. आणि बघा, एकदम रबडीदार, दाणेदार, मलईदार कुल्फी तयार झालेली आहे. या कुल्फीमध्ये छोटे छोटे जे तांदूळचे आणि ड्रायफ्रूट्सचे दाणे लागतात ते चवीला अप्रतिम लागतात. नक्की या पद्धतीने कुल्फी ट्राय करून बघा. आवडत असेल तर ड्रायफ्रूटचे मोठे मोठे तुकडेसुद्धा तुम्ही कुल्फीच्या मिश्रणामध्ये घालू शकता. आणि बघा, सर्वच कुल्फी या पद्धतीने परफेक्ट तयार झालेल्या आहेत. बघूनच तुमच्या टेक्स्चर लक्षात येत असेल. चवीलासुद्धा ही कुल्फी अप्रतिम लागते. वाटत असेल की तांदूळ टाकलेले आहेत म्हणून कुल्फीला तांदूळची किंवा भाताची चव लागेल, मात्र तसं नाही. परफेक्ट मावा कुल्फीप्रमाणेच या कुल्फीलासुद्धा चव लागते आणि यामध्ये आपण भरपूर ड्रायफ्रूटसुद्धा वापरलेले आहेत. सर्व कुल्फ्या मी इथे काढून घेतल्या, वरतून थोडंसं केसर आणि ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि बघा, इथे परफेक्ट कुल्फी तयार झालेली आहे. कुल्फी बनवण्यासाठी फक्त 10 मिनटं लागलेले आहेत. कुठेही कॉर्नफ्लॉवर वापरलेले नाही आणि मिल्क पावडरसुद्धा टाकलेली नाही. आणि कुल्फीचं टेक्स्चर बघा, घरामध्ये अवेलेबल असलेल्या सामानामध्येच कुल्फी तयार झालेली आहे. आता मी इथे एक कुल्फी खाऊनसुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुल्फी किती सुंदर तयार झालेली आहे. कुठेही साखरसुद्धा कॅरमलाइज करण्याची सुद्धा गरज नाही. ठेल्यावरची मावा कुल्फी बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. आणि इथे एक कुल्फी बघा, मी कट करून दाखवली. आजपर्यंत कुल्फी परफेक्ट सेट झालेली आहे आणि एकदम मलईदार अशी कुल्फी तयार झालेली आहे. आता एक कुल्फी मी खाऊन बघितली. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. परफेक्ट कुल्फी तयार होते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.